नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आजकाल एक विषय सतत चर्चेत येतोय, पण सतत चर्चेत येण्यामुळं कदाचित त्या विषयाचं गुऱ्हाळ इतकं लांबलं आहे की त्या विषयातला इंटरेस्ट आता लोकांचा निघून जातो की काय अशी स्थिती वाटू लागली आहे. विषय तोच आहे अनिल देशमुखांचा. अनिल देशमुखांच्या विषयामध्ये एखादी कुठली घटना घडली की आपोआप लोकांची कानं टवकारतात. कधी रेड, कधी धाड, कधी जप्ती, कधी समन्स, तर कधी अजून काही असं होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांच्या मनामध्ये आता एकच गाणं गुणगुणतं. ते कोणतं? यांचं मन अधीर झालं असेल तरी सुद्धा तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीनं काम करत असतात. अगदी आपापल्या पद्धतीनं. CBI काय, ED काय, हे सगळे अगदी शांतपणे तपास करत राहतात आणि या अधीर मन झालेल्या लोकांना फक्त एवढंच सांगतात, रुको जरा, सबर करो. अनिल देशमुखांच्या विषयामध्ये काय काय घडलंय, कसं कसं घडलंय. सगळं प्रकरण पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे पुन्हा एकदा बेकबेपासून सुरुवात मी करणार नाही आहे. म्हणजे अगदी अँटेलिया, स्फोटकं, वाजे, पुन्हा आरोप, परमवीर, हकालपट्टी, परमवीरचे आरोप, हे सगळं काही सांगत बसणार नाही आहे मी. हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे. त्यानंतरचंही प्रकरण तुम्हाला चांगलं माहीत आहे की मग कलकत्ता, शेल कंपन्या, खोट्या कंपन्यात पाठवलेले पैसे, मग पैसे कसे फिरवले गेले, ते कंपनीत कसे आले, मग साई शिक्षण संस्थेमध्ये कसे आले, हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. अगदी अनिल देशमुखांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापर्यंत गेलेलं आहे हे देखील तुम्हाला चांगलं माहीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की अजूनही अनिल देशमुख अटक का होत नाही आहे. कुठं आहेत अनिल देशमुख? ते लोकांच्या समोर दिसत का नाही आहेत? काय होतंय नेमकं? बरं, अनिल देशमुखांचा हा प्रश्न सुटतो न सुटतो तोच दुसऱ्या अनिलचा प्रश्न समोर आला आणि तो प्रश्न म्हणजे अनिल परबांचा. अनिल परबांनी CRZच्या नियमांचं उल्लंघन करून, म्हणजे या नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर त्यांनी जे आपलं बांधलं हॉटेल, रिसॉर्ट ज्याला म्हणतात, ते रिसॉर्ट बांधलं आणि त्या रिसॉर्टवरून बरेच खल झाले, बरेच आरोप झाले, बरीच पुरावे सादर करून झाले. पण जो प्रकार देशमुखांच्या बाबतीत घडला तो प्रकार परबांच्या बाबतीत मात्र घडला नाही. अनिल परबांना सवलत मिळाली, सूट मिळाली, ते मंत्रिपदावर कायम राहिले. खरं तर याही वेळेला अधीरमन झालेची ट्यून लोकांच्या मनात गाजत होती. पण इथेही तपास यंत्रणांनी तोच कॅसेट वाजवली, रुको जरा रुको, सबर करो, हे कायम वाजलं. आता या दोन अनिलचं काय होणार एवढा एकच प्रश्न उरतो. त्यातल्या त्यात अनिल परबांच्या विषयामध्ये कलेक्टरचे अहवाल आलेत, समितीचे अहवाल आलेत, हे सगळे परबांच्या विरोधातले आहेत. तेही आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता अनिल देशमुखांच्या कोर्टातल्या केसचा निकाल लागत नाही आहे. कोर्ट अनिल देशमुखांना सवलत देत नाही आहे, दिलासा देत नाही आहे आणि ED कारवायावर कारवाया करत चालली आहे. अनिल देशमुखांनी घेतलेले जे कर्ज आहेत, जे अनेक बँकांच्याकडून, त्याला बॅड लोन असा शब्द वापरला गेला, हे बॅड लोन घेतलेले आहेत आणि हे पैसे कुठल्या खात्यावर गेलेत याबाबतची ED चौकशी करते आहे. आणि त्यासोबत एक महत्त्वाची घटना अशी घडली आहे. तुम्ही आता चित्र बघताय त्या हॉटेलचं, हे नागपूरमधलं अनिल देशमुखांचं हॉटेल आहे असं म्हणतात. या हॉटेलवर देखील पोलिसांनी धाड टाकली आहे आणि ही धाड हॉटेलचं रेकॉर्ड घेण्यासाठी नव्हती, तर त्या हॉटेलमध्ये अनिल देशमुख आहेत का हे बघण्यासाठी होती. याचा अर्थ अनिल देशमुख आपल्या घरी नाहीत. याचा अर्थ ते घर सोडून इतरत्र कुठेतरी आहेत आणि आता EDनं त्यांचा तपास सुरू केलेला आहे. अनिल देशमुखांचा शोध आता EDकडून सुरू झालेला आहे.
ईडीनं अनिल देशमुखांना संधी दिली आहे का बाहेर जाण्याची? कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत नवाब मलिक, त्यांनी म्हटलं होतं की अनिल देशमुख काही परदेशात पळून जाणार नाही आहेत. मग ते जेव्हा परदेशात पळून जाणार नाही आहेत असं म्हटलं जातं, तेव्हा इतिहास हा सांगतो की असं होणार नाही आहे, असं होणार नाही आहे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते तसं होत असतं. असं घडलंय का की अनिल देशमुखांचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झालाय? जर अनिल देशमुख खरोखरच परदेशी गेले असतील कुठल्याही निमित्तानं, तर तो मोदी सरकारचा मोठा पराभव असेल. त्यामुळं आता अनिल देशमुख कुठे आहेत याविषयीचा शोध सुरू झालेला आहे. त्यांच्या हॉटेलवरती धाड पडलेली आहे, तिथे तपासणी झाली आहे, ते देशमुखांना शोधण्यासाठीच. अदरवाईज हॉटेलच्या कागदपत्रांमध्ये काय सापडणार आहे ईडीला? अनिल देशमुखांचं हे शोध मोहीम आता रुको जरा रुको सबर करो म्हणणाऱ्यांसाठी आता खरोखरच ती वेळ जवळ आली की काय असं वाटायला लावणारी आहे. जेव्हा केव्हा अनिल देशमुखावरचा शिकंजा अधिक कसला जाईल, जेव्हा त्यांना अटक होईल, तेव्हा मात्र प्रतिक्रिया फार वेगळी असणार आहे. आणि ती कशी असणार आहे? अब आएगा और मजा. हे असंच नारायण राणेंच्या मुलांना जे वाटतं ते सगळ्यांना वाटणार आहे. अब आएगा और मजा अशी सगळी ती स्थिती असणार आहे. त्यामुळं आता अनिल देशमुखांच्या विषयामध्ये ईडी आणि CBI काय निर्णय घेते याची वाट बघण्यापलीकडं आपल्या हातात काहीच नाही. उगी अधीरता दाखवू नका, वाट तर बघावी लागणारच आहे, कारण सगळंच नियमानुसार व्हायला पाहिजे आणि ते नियमानुसार होतं आहे. तोपर्यंत एवढा सल्ला नक्की ऐका. रुको जरा सबर करो.